येवला तालुक्यातील विखर्णी येथील महावितरणचे विद्युत उपकेंद्र त्वरित सुरू करण्यात यावे, अन्यथा येथील उपकेंद्रासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलाय। निवेदनात म्हटले आहे की सन 2013 मध्ये आमदार छगनराव भुजबळ यांच्या प्रयत्नातून उपकेंद्र मंजूर करण्यात आले। उपकेंद्राचे काम पूर्ण होऊन देखील केवळ कर्मचारी आणि अधिकारी यांच्या उदासीनतेमुळे विद्युत केंद्र अद्यापही सुरू होऊ शकलेले नाहीये। परिसरातील ग्रामस्थांनी निवेदन आणि ठराव देऊनही अधिकारी काही कारवाई करीत नाहीत। यंदा निसर्गाच्या कृपेने सर्वत्र विहिरांना पाणी असून देखील पिकांना पाणी भरता येत नाहीये। 21 नोव्हेंबर पूर्वी अक्षय प्रकाश योजनेसह उपकेंद्र सुरू न झाल्यास उपकेंद्रासमोर परिसरातील शेतकरी आमरण उपोषण करतील असा इशारा देण्यात आलाय। सदर निवेदनाप्रसंगी मोहन शेलार, ज्ञानेश्वर शेवाळे, रविराज जाधव, गोरख संत, नामदेव पवार, दिलीप कदम, बंडू आहिरे, अशोक बंद्रे आदी उपस्थित होते। 2013 साली तत्कालीन मंत्री छगनरावजी भुजबळ साहेबांच्या प्रयत्नातून 2 कोटी रुपयाचा निधी विखर्णी उप आरोग्य केंद्रासाठी खर्च झाला। आज काम पूर्ण होऊन 3 महिने झालेले। शेतकरी विजेसाठी रोज तळतळ करतोय, पाणी भरण्यासाठी पाणी असून देखील वीज उपलब्ध नाही। अशी परिस्थिती असताना देखील केवळ वीज ग्राहकांचा हा अवमान आहे। केवळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे विद्युत उपकेंद्र अद्यापपर्यंत सुरू होऊ शकलेलं नाही। त्यांनी ठरवलं तर एका दिवसात विद्युत केंद्र सुरू होण्याची परिस्थिती या ठिकाणी आहे। त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी युवकच्या वतीने या ठिकाणी उपोषणाचा इशारा दिला। तात्काळ जर हे विद्युत उपकेंद्र सुरू झालं नाही तर परिसरातील शेकडो ग्रामस्थ या ठिकाणी आमरण उपोषणाला बसतील व त्याची जबाबदारी विद्युत सी 24 तासाठी प्रशांत कलंके, येवला।